याशिवाय याशिवाय एक अजून आपल्याला माहिती द्यायची की नारायणगाव आणि पारगाव हा दोघा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये खूप काही चोरीचा प्रमाण वाढला होता असा आमच्याकडे रिपोर्ट झाला, म्हणून एक चोरीचा गुन्हा आम्ही उघडकीस आणला आणि ते एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणत्यावेळी आम्हाला 6 जबरी चोरी ज्यामध्ये चेन स्नॅचिंग होते आणि 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले, 9 गुन्हे उघडकीस केले आणि त्यामध्ये एकूण 25 तोळे सोना आणि एक मोटरसायकल होती जे जप्त करण्यात आलेली आहे. आणि एकूण मागचे 2.5 महिन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यांच्या बरोबर संबंधित पोलीस स्टेशनच्या टीमने एकत्र मिळून पुणे ग्रामीण मध्ये 2.5 महिन्यामध्ये 900 ग्राम पेक्षा जास्त सोना जप्त करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठी मी हे टीमचा खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. 8 शेतकऱ्यांच्या मोटारी चोरून गेलेल्या आहेत, बैल चोरून गेलेला आहे. जवळजवळ 8 ते 10 लाखाचा माल मुद्देमाल जप्त झालाय. महिना होत आलेला आहे, आरोपी अजून पकडलेले नाहीत. हे ताजा असताना त्याच्याच बाजूला असताना पेलावडी गावाचं नाव, त्यामध्ये हे गावातले जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बैल चोरून गेलेल्या आहेत. ह्या आरोपींचा त्या प्रकरणाशी काही संबंध होऊ शकतो का? ह्या टोळीचा वायर चोरीचा काम नाहीये. बहुतेक जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोड्यामध्ये ऍक्टिव्ह होते. परंतु कालच आम्ही कालच आम्ही नारायणगाव भागात परत एक टोळीला अटक केला आहे. यामध्ये 6 आरोपी आम्हाला भेटले आणि त्यांनी वायर चोरी आणि डीबी चोरीचे खूप सारे गुन्हे केले होते. ते आता कालच रात्री कारवाई झाल्यामुळे त्यांचा तिथे काय संबंध आहे ते पुढील तपासाचा मुद्दा आहे.